सह्याद्रीच्या कुशीत दडलेला, लोणावळ्याच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला एक प्राचीन किल्ला राजमाची। इथे पोचण्यासाठी घनदाट जंगल, ओसाड रस्ते, डोंगराची वळणं पार करावी लागतात। पण एकदा इथे आलात की इतिहासाची शान, निसर्गाची ओढ आणि साहसाचा अनुभव सगळं एकाच ठिकाणी मिळतं। चला तर मग आपणही सुरुवात करूया या रोमांचक प्रवासाला राजमाची गडाच्या दिशेने। मित्रांनो, आपल्याला आता तिकडे जायचं आहे, धुक्यामध्ये हरवलेला राजमाची। मागच्या भागात आपण जबरदस्त जंगल बाईक राईड करून कातळधार धबधब्याच्या व्ह्यू पॉईंटला पोचलो। आता आपण जाणार आहोत गडाच्या पायथ्याशी आणि तिथून खरी सुरुवात होते या गडाच्या प्रवासाची। कातळधार धबधब्याच्या व्ह्यू पॉईंटला आल्यावर इथून दिसणारा कातळधार धबधब्याचा व्ह्यू खूपच मस्त वाटतो आणि ह्या व्ह्यू पॉईंटला आल्यानंतर निसर्गाचं हे विलक्षण रूप बघत राहावं असं वाटतं। तर मित्रांनो, आज आपण राजमाचीच्या ट्रेकला आलेलो आहोत। आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असेल रायडिंगची व्हिडिओ, जी की आपण पेणपासून स्टार्ट केलं ते पूर्ण राजमाचीपर्यंत। आता जवळपास 1 वाजलेले आहेत आणि आता आपण ट्रेक करायला चालू करणार। इथे 2 किल्ले आहेत, तर त्यातले आता दोन्ही होतात की एकच होतोय ते आपण बघूया। तर इथे एक आल्यानंतर बेस पॉईंटला एक इथे 2 टपरी आहेत, तिथे तुम्ही काही खाऊ शकता, मॅगी, कांदा पोहे, बटाटा वडा अशा प्रकारे। आणि ह्या पॉईंटवरनं नजारा एवढा भारी आहे ना, कातळधारचा जो वॉटरफॉल आहे ते समोरच बघायला भेटते आपल्याला आणि पूर्ण व्हॅली आपल्याला दिसते। कातळधार वॉटरफॉलच्या वरती जो पॉईंट दिसतोय आपण तिथे उभे होतो, तिथून पूर्ण असा फिरून असा मागच्या बाजूने 10 ते 12 किलोमीटरचा रस्ता आहे आणि तो कव्हर करत आपण आज आता इथपर्यंत पोहोचलेलो आहोत। तर आपला ट्रेक आपण चालू करूया आता। मगाशी आल्यानंतर कांदा भजी वगैरे खाल्ली, मॅगी खाल्ली आणि आता आपण निघायला चालू करूया। तर मित्रांनो, आपण जी पावती मगाशी काढली होती ती इथे आपल्याला जमा करावी लागते। इथे पोलीस चौकी आहे पाठीमागच्या बाजूला, इथे खाली, आणि मग आपल्याला वरती जाता येतं। तर बघू शकता आता इथे पार्किंगमध्ये मी गाडी लावलेली आहे। गाडी पार्किंगमध्ये गाडीची अवस्था काय झाली आहे जरा बघा। आता घरी गेल्यावर चांगलीच बाईक धुवायला लागणार आहे, धुवायचा त्रास मलाच आहे। गावाच्या सुरुवातीला जंगलातून जाणारी एक अरुंद पायवाट, पक्क्या बांधकामाची ही पायवाट, आजूबाजूला गर्द झाडी आणि झाडातून दिसणारा श्रीवर्धन बालेकिल्ला। आजचा ट्रेक तिथेच। अशा ह्या पावसात गडाच्या पहारेकऱ्यांसाठी बनवलेल्या ह्या खोल्या। गडावर जाताना आपल्याला डाव्या बाजूला कोरीव गुफा सदृश्य खोल्या पाहायला मिळतात। इथे असणाऱ्या या 3 खोल्या खूपच कलाकृतीने कोरल्या असून दरवाजाला गणपती बाप्पाची मूर्ती कोरलेली दिसून येते। पावसाच्या थेंबांनी भिजलेली झाडं आणि निसर्गातल्या विविध आवाजात चालणारा हा ट्रेक खूप वेगळा अनुभव देतो। आता आपली खरी सफर सुरू होते। किल्ल्याकडे जाणारी ही वाट म्हणजे निसर्गाच्या कुशीतली एक अनोखी कहाणी। जसजशी आपण आत शिरतोय तसतसा जंगलाचा गूढपणा वाढतोय। हिरवीगार झाडी, पक्ष्यांचा आवाज आणि शुद्ध हवा, जणू निसर्ग आपलं स्वागत करतोय। आता आपण पहिल्या टप्प्यात पोहोचतो, जिथे आपल्याला कालभैरवाचे मंदिर पाहायला मिळते। आज मंदिर बंद असलं तरी इथल्या तोफा, विरगळ आणि खांबांचे अवशेष इतिहासाची साक्ष देत उभे आहेत। मागे हिरवागार मनोरंजन बालेकिल्ला आणि समोर उभा टाकलेला श्रीवर्धन बालेकिल्ला, हा क्षण खरंच अविस्मरणीय आहे। एखाद्या राजमार्गाप्रमाणे असणाऱ्या ह्या पायऱ्या बघितल्यावर शिवनेरी गडावरील पायऱ्यांची आठवण झाली। पण या पवित्र पायऱ्यांवर पडलेला कचरा पाहून मनाला वेदना होतात। इतिहास आपल्याला जोडतो, पण आपण त्याचं रक्षण कितपत करतो हा प्रश्न
प्रत्येक गडावर उभा राहतो. थोड्याच अंतराने गडाच्या पायऱ्यांचे तुटलेले अवशेष दिसायला लागतात, ज्या इंग्रजांनी उद्ध्वस्त करून टाकल्या. या ऐतिहासिक अवशेषांमधून वाट काढताना आम्हाला काही पर्यटक भेटले, जे हैदराबादहून इथे गडाची शोभा पाहण्यासाठी आले होते. जसजसं आपण वर चढत जातो तशी वाट अजून अरुंद आणि निसरडी होत जाते. त्यामुळे प्रत्येक पावलागणिक सावध राहणं गरजेचं आहे. तोल गेला तर थेट खाली पडण्याचा धोका असतो. हा भाग थोडा चिकट झाल्यामुळे अधिक धोकादायक वाढला. त्यामुळे तुम्ही इथे आलात तर नक्कीच काळजी घ्या. आणि या कठीण वाटेवरून पुढे गेल्यावर आपण थेट गडाच्या मुख्य दरवाजाजवळ पोहोचतो. थंड हवेचा झोका एवढा खतरनाक काढला. पाठीमागे बघा धुका नाही आहेत, ॲक्च्युली हे ढग आहेत आणि हे ढग खूप स्पीडने चाललं. खाली पाऊस पडत असेल. वा, जबरदस्त वाटतं ढगात आल्यानंतर. वा वा वा, पाठीमागे बघू शकता पूर्ण पाठीमागचा जो दिसत होता आपल्याला दृश्य ते सगळं झाकलं गेलेलं आहे धुक्यामध्ये. तुम्ही मागे जो बघताय तो आहे दरवाजा आणि इथे आपल्याला दिसतात ते म्हणजे पहारेकरांच्या देवड्या. दरवाजातून आत आल्यानंतर आपल्याला इथे देवड्या पाहायला मिळतात. त्या देवड्या ज्या आहेत सध्या बेला अवस्थेत आणि देवड्या आणि इथे एक दरवाजा असला पाहिजे आणि मुख्य दरवाजाजवळ एक दरवाजा. आता इकडून पूर्ण ढग जे आहे ते खाली आलेलं, डोंगरावरती आहेत हे ढग. सर आता आपण मुख्य दरवाजा पार करून पुढे चाललो आहे. पायऱ्यांची इथे खाच मारले नसल्यामुळे जो पाणी आहे पावसाचा तो थेट पायऱ्यांवरनं उतरतोय आणि त्यामुळे काय होतं की माती जी आहे ती निघून जाते. दगडांच्या मधली माती निघून जाते आणि मग दगड जे आहेत ते हलेला लागतात. इथे बोर्ड लावण्यात आलेत की कुणीही पाण्याच्या टाक्यांमध्ये उतरू नका. तसं तर आपण पाण्याच्या टाक्यांमध्ये उतरलोच नाही पाहिजे, पण तुम्ही सिस्टम बघू शकता. इथे वरती एक पाण्याचा टाका आहे, त्यानंतर इथे एक पाण्याचा टाका आहे आणि इकडे एक पाण्याचा टाका आहे. काय होतं आहे, पावसाचं पाणी जेव्हा वाहून येतो पहिल्या टाकीमध्ये पडतं तेव्हा थोडी घाण आहे ती त्याच्यामध्ये निथळते. त्यानंतर पुढच्या टाक्यामध्ये येतो, ती घाण जी आहे ती खाली तिथं साठते आणि जे स्वच्छ पाणी असेल ते इथपर्यंत येतं. आणि ते सुद्धा ओव्हरफ्लो झाल्यानंतर पाणी जायसाठी इथे जागा केलेलं आहे. हे बघा, इथून आपल्याला कोरलेलं अजूनपर्यंत दिसतंय. इथून हे असं पाणी बाहेर जाण्यासाठी जागा आहे. पाणी साठवण्याची क्षमता बघून आपल्याला याचा अंदाज येऊ शकतो की इथे किती मोठा राबता त्या काळी असेल. बघू शकता पूर्ण 35 ते 40 फूट अंतर जे आहे ते पाण्याचं आहे, इथे टाकीचं आहे आणि साधारणतः 10 फूट खोल आहे. हा टाकीचा तर अंदाज किती खोल आहे ते तिथं पूर्ण वरपर्यंत भरलेले आहे आणि पाणी जे आहे ते नितळ स्वच्छ पाणी आहे. गडावर जाताना अजून एका ठिकाणी आपल्याला 3 कोरीव खोल्या दिसतात, अगदी तशाच जशा आपण गडाच्या पायथ्याशी पाहिल्या होत्या. खूप मोठ्या खोल्या ज्या बघू शकता. इथे दिसताना खूप छोट्या वाटतात पण आतमध्ये खूप मोठ्या पुरलेल्या. या खोल्यांचा आकार आणि रचना पाहून खरोखरच असं वाटतं की त्या काळी इथे मोठ्या प्रमाणात लोक राहत असावे. कदाचित सैनिक किंवा गडावर काम करणारे लोक ज्यांचं वास्तव्य या खोल्यांमध्ये होत असेल. इथली शांतता, हिरवाई आणि गडाचा श्वास हे सगळं शहराच्या गोंगाटापासून दूर मनाला खरी ऊर्जा आणि प्रेरणा देऊन जातं.
राजमाची किल्ल्याला भले मोठे पठार लाभले आहे. याच पठारावर उधेवाडी नावाचं गाव आहे. जवळच एक तलाव आहे. त्यावर 2 बालेकिल्ले आहेत. या बालेकिल्ल्यांपैकी मनोरंजनवरून नागफणी, ढाकचा किल्ला, माहुली, खंडाळा घाटाचा प्रदेश सुरेख दिसतो. आता आपल्याला खरा भारी नजारा बघायला भेटतोय. आणि या गडामुळे ह्या दरीमध्ये ढग अडकलेत. ह्या डोंगरांमुळे इकडे बघू शकताय तर ह्या साईडला ढग नाही आहेत. वा, अप्रतिम नजारा आपल्याला बघायला मिळतो. गडाच्या माथ्यावर आपल्याला पाण्याची ही टाकी देखील दिसते. पूर्वीच्या काळी इथल्या मावळ्यांसाठी ही टाकी नक्कीच पाण्याचा मुख्य आधार होती. आजही गडावर उभं राहून हे पाण्याचे साठे पाहिलं ते जाणवतं किती दूरदृष्टी ठेवून हा किल्ला बांधला गेला होता. शेवटी आपण डोंगरावरच्या सगळ्यात उंच ठिकाणी आलोय आणि इथे आल्यानंतर जणू दुसऱ्या जगात प्रवेश झाल्यासारखं वाटतंय. वाह, काय भारी वाटतंय. पूर्ण फॉग आहे. या आजूबाजूला दाट धुक्याची चादर पसरली. सगळं काही रहस्यमय मिस्टिकल वाईफने भरलेलं. डोळ्यांसमोरचं दृश्य इतकं अफलातून आहे की क्षणभरासाठी शब्दच सुचत नाहीत. इथून दिसणारा नजारा, दर्या, डोंगर, हिरवळ आणि त्यावर पसरलेलं धुकं, हे सगळं मिळून जणू निसर्गाने रंगवलेलं एक सुंदर चित्र आहे असं दिसतंय. क्या हुआ? फारूक आएगा भी. अरे भाई साहब, पूर्ण थंड हवा लागते. आणि हा जो पॉईंट आहे तो ह्या डोंगरावरचा आजूबाजूच्या सगळ्यातला हायेस्ट पॉईंट आहे. आणि इथून तुम्ही चारही बाजूला बघू शकताय. ज्यावेळेस इथला हे ढग आहेत ते जातील, हा पॅनोरामा पॉईंट नाही, हा 360 पॉईंट आहे ॲक्च्युअलमध्ये. हे भाई तर मंडळी, आपण आता टॉपला आलेलो आहे राजमाचीच्या, म्हणजे जो श्रीवर्धनगड आहे त्याच्या पण टॉपला आलेलो आहोत. पण आता फॉग एवढा आहे ना की जवळपास आम्ही अर्धा तास बसलो आहे. ढग क्लिअर व्हायचं नाव काय घेत नाही. त्याच्यामुळे आम्ही आता परत खाली उतरायसाठी निघालो. त्यामुळे आता आम्ही लवकर नाही येणार आहोत, कारण की जाताना अंधार होणार आहे. तर त्याच्या आधी आम्हाला खाली जायचं आहे. आता खालचा एक जो व्ह्यू पॉईंट आहे तिथे जातो आम्ही, जेणेकरून जर फॉग क्लिअर झाला तर लगेच तिथे ड्रोन उडवू आणि शॉट घेऊन लगेच खाली निघू. 3 वाजलेलेच आत्ता. कमीत कमी 4-4:30 वाजेपर्यंत आम्ही खाली गेलो पाहिजे, म्हणजे 6:30पर्यंत आम्ही इथून बाहेर पडू. राजमाचीचा जो मेन पॉईंट आहे आता तिथे आम्ही चाललो आहे खाली, जिथून आपल्याला कातळझार वॉटरफॉल दिसणार आहे. बघूया, फॉग जर पटकन क्लिअर झाला तर लगेच आपण ड्रोन उडवूया. हवा खूप आहे, बघू शकताय म्हणजे. आता तुम्ही बघू शकता माझ्या मागच्या बाजूला व्ह्यू पॉईंट आला आहे. हवा खूप आहे, ती खूपच हवा आहे जास्त. व्यवस्थित जावं लागेल इथे. मी थोडा फोन बंद करतो, टक्कर तुम्हाला दाखवतो. आता आम्ही 2.5 तास ट्रेकिंग केलं. 5 किलोमीटर असं जास्त 10 किलोमीटरला 10 कारण चाल आहे की ट्रेक आहे? जंगल टाईपच असेल. आधी पण तिथनं आले. बाय रोड आलेला आहे. पहिल्यांदा ही जंगलातून बसलो. बाटल्या लावल्या, त्रिबीन बांधल्यात, काही तुला टेन्शन. असं दिसतंय का हा डोंगर? आम्ही तसंच आलोय, तटबंदी बघत आलोय आम्ही. आता आपण पण परतीच्या मार्गाला लागूया. आता आपल्याला परत खाली जायचं आहे. तर म्हणजे आमचा ट्रेक आता संपलेला आहे आणि आम्ही आता परतीच्या वाटेवर निघालो. खाली जस्ट पोहोचलो तर 1 मिनिटात आता आम्ही पोहोचणार आहोत. पण ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली त्याच्याबद्दल कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक करा. आणि आपला ह्या वेळेसचा टार्गेट आहे 50 लाईकचा टार्गेट. कमीत कमी 50 लाईक्स 50 लाईक तो पण व्हायला पाहिजेत ना. तो एफर्ट किया हमने, कारण की रायडिंगची व्हिडिओ बघितला असेल तुम्ही, त्यासाठी खूप मेहनत लागलेली आहे. काय अभिजित?
हां एकदम. चला भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय. जय शिवराय.